माझ्या मुलीला वाटले ही पनीरची भुर्जी आहे, पण मी जेव्हा तिला सांगितले ही टोफू भुर्जी आहे तेव्हा तिचा विश्वासच बसला नाही. इतकी ही छान टेस्टी बनते. तुमचा प्रोटीन इंटेक पूर्ण करण्यासाठी ही भुर्जी तुम्ही आठवड्यातून 2दा तरी नक्की बनवाल याची मला खात्री आहे. आता 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे. हे सर्व चिरून झाले आहे. हा घरी बनवलेला टोफू आहे. तुम्ही पाहू शकता किती छान टोफू तयार झाला आहे. रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मी यातला 200 ग्रॅम टोफू किसून घेणार आहे. कढईत 1.5 टेबलस्पून तेल टाकायचे. ते गरम झाले की पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे तडतडले की कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. नंतर हिरवी मिरची, 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकून परतायचे. आता चिरलेले टोमॅटो टाकून परतून घेऊ. थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची. 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवून टोमॅटो मऊ शिजवून घ्यायचे आणि गॅस मंद ठेवायचा. त्यानंतर यामध्ये पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा पावभाजी मसाला, चवीपुरते मीठ आणि हे सर्व मसाले टाकून छान परतून घ्यायचे. भुर्जी मस्त क्रीमी होण्यासाठी 2 टेबलस्पून क्रीम घ्यायची आहे. मी घरच्या दुधावरची ताजी साय फेटून घेतली आहे आणि हे सर्व हलक्या हाताने परतून घ्यायचे. आता हे सर्वात महत्त्वाची स्टेप, ती म्हणजे आपल्या घरचा किसलेला टोफू या मसाल्यात छान परतून घ्यायचा. एक टीस्पून कसुरी मेथी हाताने कुस्करून टाकल्याने भुर्जीला खूप छान स्वाद येतो. आता गॅस बंद करू आणि 1 टीस्पून लिंबाचा रस यामध्ये टाकून अगदी हलक्या हाताने परतून घेऊ. आपली प्रोटीनयुक्त भुर्जी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही भुर्जी नक्की ट्राय करा. तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.